आमच्यावर दलितावर होणारा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा। आम्ही दलित समाजाचे आहेत म्हणून 36 दिवस इथं बसलोय। दलित समाजाचे असल्यामुळं आमच्याकडे या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही का असा प्रश्न या ठिकाणी मनात पडलेला आहे। कारण लाखो रुपये मोजणीची फी भरायची, 3 वेळेस मोजणीच्या तारखा द्यायच्या, संबंधित जमीन मोजणी करायची नाही, केवळ फक्त आश्वासनं द्यायची आणि माझ्यावर दबाव टाकला आणि दबाव टाकून मला त्या ठिकाणी सह्या करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला। परंतु मी बाबासाहेबाचा बच्चा आहे। बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, माझ्या अंगावरती काटा येतो या ठिकाणी आणि या संविधानाच्या कक्षेत काम करत असताना मी शपथ घेतली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माझ्या आयुष्यातली पहिली जयंती आहे, ज्या 14 एप्रिल 2026 रोजी मी आंदोलनाच्या ठिकाणी या ठिकाणी बसून राहिलो। मला माझ्या बाबासाहेबाच्या जयंतीमध्ये जाता आलं नाही, त्या ठिकाणी मी जाऊ शकलो नाही, मी जयंतीच्या कार्यक्रमात सामील होऊ शकलो नाही। इतका अन्याय या पुणे जिल्हा प्रशासनानं माझ्यावर 14 एप्रिलला सुद्धा केला। 14 एप्रिलला त्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम असताना संपूर्ण देश बाबासाहेबाच्या नावे त्या ठिकाणी जयंती आणि दिवाळी साजरी करतोय। माझा समाज त्या ठिकाणी आज बाबासाहेबामुळं न्याय हक्काच्या उंबरठ्यावर आहे, त्यांचे अधिकार मागतोय आणि एवढा मोठा भयानक प्रसंग माझ्यावर या जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनानं आणला। 14 एप्रिलला मला जयंतीत जाऊ दिलं नाही, कुठलंही मला लेखी दिलं नाही, कुठलंही माझ्या मागणीच्या अनुषंगाने विचार केला नाही। मला फक्त आपल्या माध्यमातून एकच प्रश्न विचारायचा आहे, 14/9/2022 पासून महाराष्ट्र सरकार या गोरगरीब लोकांचे लाखो रुपये अति तातडीचे मोजणीचे पैसे भरलेले लाखो रुपये वापरतंय। मग हे पुणे जिल्हा प्रशासन इतकं शांत काय? आमच्यावर दलितावर होणारा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा। आम्ही दलित समाजाचे आहेत म्हणून 36 दिवस इथं बसलोय। दलित समाजाचे असल्यामुळं आमच्याकडे या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही का असा प्रश्न या ठिकाणी मनात पडलेला आहे। कारण लाखो रुपये मोजणीची फी भरायची, 3 वेळेस मोजणीच्या तारखा द्यायच्या, संबंधित जमीन मोजणी करायची नाही, केवळ फक्त आश्वासनं द्यायची आणि आमच्यावरती दबाव टाकायचा की इतिवृत्तावरती सह्या करा, पेपरवरती सह्या करा आणि आम्ही सह्या नाही केल्या की आमच्याकडे दुर्लक्ष करायचं। अशा प्रकारचा विषय या ठिकाणी प्रामुख्यानं नमूद करून हजारो बेघर लोकांना त्या ठिकाणी रस्त्यावर सोडण्याचं काम या ठिकाणी पुणे जिल्हा प्रशासन करतंय। ही अतिशय गंभीर बाब या ठिकाणी आहे। कशासाठी तुम्ही आंदोलन करताय आणि हे आंदोलन करण्यापाठीमागं नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत, काय सांगाल? खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागातून उपजीविकेसाठी पुणे जिल्ह्यात आणि खेड तालुक्यात वास्तव्यात असलेली जी काही 5000 बेघर लोक आहेत, अशा या 5000 बेघर लोकांना राहण्यासाठी मौजे चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे या गावाच्या गावठाणापासून 500 मीटर अंतराच्या बाहेर येत असलेली शासनाच्या मालकीची सरकारी जमीन, ज्याचा की गट नंबर 591, 474 आणि 142 या सरकारी जमीनवर 5000 बेघर लोकांना राहण्यासाठी हक्काची 1 गुंठा जागा देण्यात यावी, त्यांना त्या ठिकाणी घर देण्यात यावं। या मागणीच्या अनुषंगाने साधारणतः 2018ला मुख्य मागणी आमची फक्त सर्वे नंबर, गट नंबर आणि गावाच्या नावासह पुढे आली। परंतु हे आंदोलन मुळातच 2012 पासून चालू आहे। 2012 पासून 18पर्यंत गट नंबर, सर्वे नंबर कुठलंही काही फायनल नव्हतं, पण 2018च्या नंतर ही प्रक्रिया गट नंबर, सर्वे नंबर, गावाच्या गावठाणापासून असलेली जमीन ही सर्व प्रक्रिया बाहेर आली, समोर आली। आणि मग अशा सगळ्या या प्रक्रियामध्ये आम्ही विविध आंदोलनाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी पुणे आणि पुणे जिल्हा प्रशासनाला बेघर लोकांना जागा घर देण्याच्या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी दिनांक 14/9/2022 रोजी पुणे जिल्हा प्रशासन आणि खेड तालुका प्रशासनाच्या लेखी आदेशाने लँड अँड रेव्हेन्यू डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महसूल खातं ज्याला आपण म्हणतो, या महसूल खात्यामध्ये पुणे जिल्हा खेड तालुका प्रशासनाच्या लेखी आदेशानुसार मौजे चांदूस गावाच्या गावठाणापासून 500 मीटर अंतराच्या बाहेर येत असलेली सरकारी जमीन गट नंबर 591, 474, 142 या सरकारी जमिनीवर 5000 बेघर लोकांना राहण्यासाठी हक्काची जागा मिळावी, यासाठी लाखो रुपये अति तातडीची मोजणी फी आम्ही त्या ठिकाणी शासनास भरलेली आहे। आणि 5/9/2014 पासून आत्तापर्यंत 3 वेळेस मोजणीच्या तारखा देण्यात आल्या, परंतु पुणे जिल्हा प्रशासन, खेड तालुका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून केवळ फक्त आमची त्या ठिकाणी हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला। आणि इतका भयानक आमच्यावर हा अन्याय चालू आहे। गेली 36 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आंदोलन करत असताना इतकी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। रात्रंदिवस इथं आम्ही आहेत। जिल्हा प्रशासन कुठल्याही लेवलवरती आमचा विचार त्या ठिकाणी करत नाही।
आणि जिल्हा प्रशासनानं माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली 2/4/2026 रोजी बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती. त्या बैठकीचं अधिकृत पत्र मला त्या ठिकाणी दिलं. त्या बैठकीचं अधिकृत पत्र मला दिल्याच्या नंतर त्या पत्रामध्ये बैठकीला या, आपल्याकडील सर्व कागदपत्र फाईल घेऊन या म्हणून त्या ठिकाणी मला बोलवलं गेलं. मी माझी सर्व कागदपत्र पेपर फाईल घेऊन त्या ठिकाणी त्या बैठकीत गेलो आणि त्या बैठकीत गेल्याच्या नंतर सदर बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब त्या ठिकाणी अध्यक्षस्थानी होते. RDC मॅडम त्या ठिकाणी होत्या. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे डेप्टी CO जोशी साहेब होते. आमच्या खेड तालुक्याचे प्रांत अधिकारी अनिलजी दौंडे साहेब होते. खेड तालुका पंचायत समिती गट विकास अधिकारी शिंदे साहेब त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी जिल्हा महसूल शाखेचे चीफ उमाकांत कन्नोर साहेब होते. त्या ठिकाणी अव्वल कारकून लांडगे होते. या सगळ्या लोकांनी बैठकीमध्ये जो माझा मूळ विषय आहे, ज्या मूळ विषयाच्या अनुषंगाने दिनांक 27/3/2026 रोजी माननीय नामदार महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी सदर विषयाच्या अनुषंगाने या मागणीवर तातडीने जिल्हाधिकारी पुणे यांनी कारवाई करावी आणि कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, या अनुषंगाने 27/3/2026 रोजी टिप्पणी करून हे पत्र माननीय जिल्हाधिकारी पुणे यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु 27/3/2026 रोजीपासून आज 27/4/2026 आली तरी देखील जिल्हाधिकारी साहेब या संपूर्ण गंभीर प्रकरणावर कोणताही विचार करताना त्या ठिकाणी आम्हाला दिसत नाहीत. सदर बैठक जी 2/4/2026 रोजी त्या ठिकाणी लावली गेली, त्या बैठकीमध्ये या सर्व अधिकाऱ्यांनी माझ्यावर प्रेशर टाकलं की या बैठकीच्या इतिवृत्तावर सही करा. या बैठकीच्या इतिवृत्तावर सही करणं अत्यंत आवश्यक आहे. आपली बैठक झाली, बैठकीच्या अनुषंगाने तुम्ही उपस्थित आहात, मग त्या बैठकीच्या इतिवृत्तावर सही करावी लागेल, सही केलीच पाहिजे, अशा पद्धतीनं माझ्यावर त्या ठिकाणी दबाव टाकण्यात आला. परंतु त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी मी जे पुणे जिल्हा प्रशासन आणि खेड तालुका प्रशासनाच्या आदेशाने लाखो रुपये अति तातडीची मोजणी फी शासनाला भरलेली आहे, तेव्हापासून 3 वेळेस मोजणीच्या तारखा दिल्या, मोजणी झाली नाही. माझा मूळ विषय आहे सदर विषयांकित सरकारी जागेची मोजणी करण्यात यावी आणि बेघर लोकांना त्या ठिकाणी कब्जे हक्काने त्या ठिकाणी ती जागा वाटप करावी, अशा पद्धतीची माझी पहिली मागणी आहे. माझी दुसरी मागणी आहे, जर की पुणे जिल्हा प्रशासनावर कुणाचा राजकीय दबाव असेल तर त्या राजकीय दबावापोटी जर पुणे जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी घाबरत असेल तर त्यांनी शासन त्या ठिकाणी, मला वाटतं महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग त्या ठिकाणी 01/2008 प्रकरण त्या ठिकाणी 175 आणि दिनांक 9/2/2010च्या शासन निर्णयानुसार शासनास तातडीनं सदर प्रकरणाची आज रोजीची वस्तुस्थिती नमूद करून त्या ठिकाणी शासनाला प्रस्ताव सादर करावा, म्हणजे जेणेकरून माननीय मंत्री महोदयाने जे टिप्पणी पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने माननीय महसूल मंत्री महोदयांच्या त्या ठिकाणी देखरेखीमध्ये हे प्रकरण आहे आणि त्या देखरेखीमध्ये प्रकरण असताना पुणे जिल्हा प्रशासनाची एवढी मुजोरी आहे. गेली 36 दिवसापासून या ठिकाणी बसलेलो असताना आम्हाला काय मच्छरचा त्रास होतो, उन्हाचा काय त्रास होतो, आम्ही किती भयानक परिस्थितीमध्ये आहेत. आम्हाला त्या ठिकाणी जागा मागणीची आमची मुख्य मागणी असताना लाखो रुपये शासनाने आमचे त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून भरून घेतलेले आहेत. प्रशासनानं आम्हाला तसे लेखी आदेश दिलेले आहेत, तेव्हा आम्ही मोजणीचे शुल्क भरलेले आहे आणि हा आमच्यावर अतिशय भयंकर असा अन्याय आहे. त्या बैठकीमध्ये सुद्धा माझ्यावर दबाव टाकला आणि दबाव टाकून मला त्या ठिकाणी सह्या करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु मी बाबासाहेबाचा बच्चा आहे. बाबासाहेबानं या देशाला संविधान दिलं, माझ्या अंगावरती काटा येतो या ठिकाणी आणि या संविधानाच्या कक्षेत काम करत असताना मी शपथ घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माझ्या आयुष्यातली पहिली जयंती आहे, ज्या 14 एप्रिल 2026 रोजी मी आंदोलनाच्या ठिकाणी या ठिकाणी बसून राहिलो. मला माझ्या बाबासाहेबाच्या जयंतीमध्ये जाता आलं नाही, त्या ठिकाणी मी जाऊ शकलो नाही, मी जयंतीच्या कार्यक्रमात सामील होऊ शकलो नाही. इतका अन्याय या पुणे जिल्हा प्रशासनानं माझ्यावर 14 एप्रिलला सुद्धा केला. 14 एप्रिलला त्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम असताना संपूर्ण देश बाबासाहेबाच्या नावे त्या ठिकाणी जयंती आणि दिवाळी साजरी करतोय. माझा समाज त्या ठिकाणी आज बाबासाहेबामुळं न्याय हक्काच्या उंबरट्यावर आहे, त्यांचे अधिकार मागतोय आणि एवढा मोठा भयानक प्रसंग माझ्यावर या जिल्हाधिकारीने जिल्हा प्रशासनानं आणला. 14 एप्रिलला मला जयंतीत जाऊ दिलं नाही, कुठलंही मला लेखी दिलं नाही, कुठलंही माझ्या मागणीच्या अनुषंगाने विचार केला नाही. मला फक्त आपल्या माध्यमातून एकच प्रश्न विचारायचा आहे की गेली 14/9/2022 पासून महाराष्ट्र सरकार
या गोरगरीब लोकांचे लाखो रुपये अति तातडीचे मोजणीचे पैसे भरलेले लाखो रुपये वापरतंय. मग हे पुणे जिल्हा प्रशासन इतकं शांत काय? आमच्यावर दलितावर होणारा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा? आम्ही दलित समाजाचे आहेत म्हणून 36 दिवस इथं बसलोय. दलित समाजाचे असल्यामुळं आमच्याकडे या ठिकाणी लक्ष दिलं नाही जात नाही का असा प्रश्न या ठिकाणी मनात पडलेला आहे. कारण लाखो रुपये मोजणीची फी भरायची, 3 वेळेस मोजणीच्या तारखा द्यायच्या, संबंधित जमीन मोजणी करायची नाही, केवळ फक्त आश्वासनं द्यायची आणि आमच्यावरती दबाव टाकायचा की इतिवृत्तावरती सह्या करा, पेपरवरती सह्या करा आणि आम्ही सह्या नाही केल्या की आमच्याकडं दुर्लक्ष करायचं. अशा प्रकारचा विषय या ठिकाणी प्रामुख्यानं नमूद करून हजारो बेघर लोकांना त्या ठिकाणी रस्त्यावर सोडण्याचं काम या ठिकाणी पुणे जिल्हा प्रशासन करतं आहे. ही अतिशय गंभीर बाब या ठिकाणी आहे आणि म्हणून मग आपल्याला आपल्या निमित्तानं आपल्या माध्यमातून या ठिकाणी पुणे जिल्हा प्रशासनाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही मला वाटतं आज सकाळी आम्ही जिल्हा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे. आजचा उपोषणाचा 36वा दिवस आहे. त्याच्यामध्ये दिनांक 27/3/2026 रोजी जे महसूल मंत्री महोदयाने टिप्पणी देऊन पत्र दिलेलं आहे, त्या पत्रावर कोणती कारवाई केली हे तातडीनं आम्हाला लेखी कळवून सदर विषयांकित जमीन मोजणीच्या तारखा द्याव्या. त्या ठिकाणी नसेल होत तर शासनाला आत्ता सांगितलेल्या शासन निर्णयानुसार शासनाला प्रस्ताव सादर करावा. अन्यथा दिनांक 5/4/2026 रोजीपासून हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या कार्यालयाच्या समोर हजारो बेघर माता बंधू भगिनींना दलित बांधवांना घेऊन घंटानाद आंदोलनासह साखळी त्या ठिकाणी अमरण उपोषण करण्यात बेमुदत अमरण उपोषण करण्याची नियोजन आम्ही आखलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मला वाटतं की मी त्या ठिकाणी आज पत्र जिल्हा प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये मी नमूद केलेलं आहे की दोन्ही कार्यालयाच्या समोर आम्ही 5 तारखेपासून उपोषण करू, बेमुदत उपोषण करू अशा पद्धतीचं निवेदन मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी 14 एप्रिलला पत्र दिलं होतं, 14 एप्रिलच्या 1 महिना अगोदर पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये मी मुख्य भूमिका मांडली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनी आम्ही हजारो बेघर बांधव चांदूस येथे असलेल्या सरकारी जमिनीवर जाणार आणि त्या जागेवर जाऊन आम्ही भूमिपूजन करणार. त्या अनुषंगाने 6/4/2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसूल शाखेच्या विभागाकडून आम्हाला त्या ठिकाणी पत्र देण्यात आलं की आपल्या मागणीच्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर काम चालू असल्यामुळे आपण सदर जागेवर पूर्व परवानगीशिवाय जाऊ नये अशा पद्धतीचं पत्र मला त्या ठिकाणी देण्यात आलं. ज्या 2/4/2026 रोजीची जी बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती त्या बैठकीच्या अनुषंगाने जे काही इतिवृत्त तयार झालं ते इतिवृत्त माझ्या मेल ID ला पाठवलं. याच्यामध्ये या इतिवृत्तात कुठेही मोजणी करण्याची किंवा शासनाला प्रस्ताव पाठवण्याची माहिती या ठिकाणी दिलेली नाही. केवळ फक्त हा जो विषय आहे वेगळ्या बाजूला घेऊन जायचं, कुठंतरी वेळ काढूपणा करायचा आणि आंदोलन नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करायचा असं कट कारस्थान पुणे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी रचलेलं आम्हाला दिसतंय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण या ठिकाणी या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी. या आंदोलनात जर काही कोणाच्या जीविताचं बरं वाईट झालं किंवा कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार माननीय जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी पुणे, विभागीय आयुक्त कार्यालय पुणे हे असतील. कारण का तर गेली 36 दिवसापासून मी या कार्यालयाच्या समोर साखळी उपोषण, अमरण उपोषण, धरणे आंदोलन करतोय, तरी देखील याच्यावरती कुठलीही दखल घेतली जात नाही. मग पैसे का भरले? पैसे भरण्यासाठी कुणाचा आदेश होता हे आपण तपासणं अत्यंत आवश्यक आहे. पैसे भरून घेतल्याच्या नंतर 3 वेळेस मोजणीच्या तारखा दिल्या, या कुणाच्या आदेशानं दिल्या हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे. आज या ठिकाणी महसूल मंत्री महोदयाने टिप्पणीचं पत्र या जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं असताना कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत, म्हणजे यांच्यावर कुणाचा तरी राजकीय दबाव आहे. परंतु या दबावापोटी जर समजा या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा प्रशासनानं केला तर निश्चितपणानं 5 तारखेपासून सकाळी 5 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून हजारो लोक या ठिकाणी उपस्थित राहतील, घंटानाद आंदोलन करतील. गेली 36 दिवसापासून संविधानाच्या कक्षेत संविधानिक मार्गाने आंदोलन करतोय. आता सहनशीलता संपत चाललेली आहे आणि एकदा का ही सहनशीलता संपली तर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला, या ठिकाणी कुणाच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार पुणे जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा प्रशासन असेल. याची नोंद पुणे शहर पोलीस, बंड गार्डन पोलीस स्टेशन प्रशासन यांनी सर्वांनी घ्यावी. याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन असेल. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. क्रांतिकारी जय भीम.